नमस्कार. देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. दर्शक हो, आज 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर ज्या हुतात्म्यांमुळे आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत, त्या हुतात्म्यांना देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनतर्फे विनम्र अभिवादन करत मी या फेसबुक लाईव्ह सेशनची सुरुवात करतो. आपल्याला माहितीच आहे की 21 एप्रिल 2021 ही केशवराव जेधे यांची 125वी जयंती. त्या अर्थानं हे वर्ष म्हणजे देशभक्त केशवराव जेधे यांच्या जयंतीचं शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त या वर्षभरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम फाउंडेशनतर्फे होत आहेत आणि होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज 1 मे या महाराष्ट्र दिनी आम्ही एका नव्या पर्वाला आरंभ करत आहोत. ते पर्व आहे केशवराव जेधे व्याख्यानमालेचं. या व्याख्यानमालेचा उद्देश आहे की या व्याख्यानमालेच्या माध्यमातून केशवराव जेधे यांचं कार्य, त्यांची विचार व्याख्या महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचावी आणि फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अनेक तज्ज्ञ व्याख्याते आपल्या समोर यावेत. तेव्हा आज या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आपल्यासमोर गुंफण्यासाठी आले आहेत डॉक्टर विजय चोरमारे. आणि आजच्या व्याख्यानाचा विषय आहे देशभक्त केशवराव जेधे यांचे कार्यकर्तृत्व आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान. मी डॉक्टर विजय चोरमारे सरांना व्याख्यानासाठी विनंती करणारच आहे. त्याशिवाय त्यांचा अल्पसा परिचयही मी आपल्याला करून देणार आहे. पण त्याआधी मला आपल्याला एक आवाहन करावंसं वाटतं. ते आवाहन असं की देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन ही एक सामाजिक स्वयंसेवी संस्था आहे आणि केशवराव जेधेंच्या विचाराचा, कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठीच आम्ही हे फेसबुक पेज सुरू केलं आहे, फाउंडेशनची स्थापना केली आहे. तेव्हा आपणही या विधायक कार्यामध्ये सहभागी व्हा. या फेसबुक पेजची माहिती आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. तुम्ही स्वतः हे पेज लाईक करा आणि शेअर करा. डॉक्टर विजय चोरमारे सरांचा खरं तर खूप दीर्घ परिचय आहे, पण मी अगदी थोडक्यात सरांविषयी माहिती सांगतोय. गेली 34 वर्ष डॉक्टर विजय चोरमारे सर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यात प्रामुख्यानं सकाळ कोल्हापूर, लोकमत कोल्हापूर आणि मुंबई, प्रहार मुंबई, महाराष्ट्र टाइम्स कोल्हापूर आणि मुंबई अशा मुख्य वृत्तपत्रांमध्ये त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटांच्या विकासातील योगदान या अतिशय महत्त्वाच्या विषयावर सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सरांना PhD प्राप्त आहे. सरांविषयी एक महत्त्वाचा मुद्दा मला इथं सांगावासा वाटतो की सरांनी पत्रकारितेच्या करिअरची सुरुवात ही सत्यशोधक विचारधारेला प्रमाण मानून केलेली आहे आणि त्यानुसारच पर्यावरण चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ, श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, विस्थापितांची चळवळ अशा अनेक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय आणि स्पष्ट भूमिका आजवर घेतलेली आहे. त्यांना आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि त्यांच्या अनेक कविता संग्रहांचं, पुस्तकांचं वाचकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आहे. अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांढरे यांच्या देवा शपथ खरं लिहीन या आत्मचरित्राचं लेखन, त्याशिवाय शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या मुजरा या आत्मचरित्राचं लेखनही डॉक्टर विजय चोरमारे सरांनी केलं आहे. याशिवाय स्त्री सत्तेची पहाट, पंचायत राजमधील महिलांच्या कामाचा अभ्यास या विषयात सरांनी संशोधन केलं आहे. त्यांचं अलीकडेच प्रकाशित झालेलं कर्तृत्ववान मराठा स्त्रिया हे पुस्तक खूप गाजलं, ते बेस्टसेलर ठरलं. तेव्हा गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या समाजकारणाचा, राजकारणाचा अतिशय जवळून अभ्यास करणारं हे व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख व्याख्याते म्हणून लाभावं हा आम्ही आमचा बहुमान समजतो. या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाचा कोणताही औपचारिक कार्यक्रम नाही. त्यामुळे मी सरांच्या हाती सूत्र सोपवण्यापूर्वीच त्यांचे मी आभार मानतो, त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी देशभक्त केशवराव जेधेंचे कार्यकर्तृत्व आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. मित्र हो, नमस्कार. देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्या वतीनं आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. केशवराव जेधे यांच्या जन्माचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आपण
साजरं करतो आहे. काही दिवसापूर्वीच त्याचा प्रारंभ झालेला आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रात केशवरावांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करण्याच्या दृष्टीनं विचारांचा जागर सुरू झालेला आहे. मला वाटतं त्याचाच एक भाग म्हणून केशवराव जेधे फाउंडेशनच्या वतीनं या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प गुंफण्याची संधी मला मिळालेली आहे. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. केशवराव जेधे फाउंडेशन या फाउंडेशनशी संबंधित असलेली मित्रमंडळी दिग्विजय जेधे, चेतन कोळी, मानस पगार, अनिल पवार या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी मला या एका महत्त्वाच्या व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प गुंफण्याची इथं संधी उपलब्ध करून दिली. मित्रहो, आपण महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीचा विचार करतो किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीचा विचार करतो त्यावेळी आपल्यासमोर जी काही महत्त्वाची नावं येतात त्यात प्राधान्यानं केशवराव जेधे यांचं नाव फार कमी वेळा येतं असं मला वाटतं. कारण शेतकरी कामगार पक्षाची स्थापना किंवा अन्य संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या निमित्तानं काही विचार होतो त्यावेळी केशवराव जेधे यांच्या नावाचा उल्लेख येतो. त्यांच्या संदर्भात काही बोललं जातं. पुण्यातल्या जेधे मॅन्शनचा उल्लेख येतो. जेधे मॅन्शन हे महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीचं एक महत्त्वाचं केंद्र होतं. त्या संदर्भात आपल्या कानावर काही गोष्टी येतात. पण त्या पलीकडं केशवराव जेधे यांच्या कार्यकर्तृत्वासंदर्भात फारसं तपशिलानं काही सांगितलं जात नाही, काही बोललं जात नाही. मला वाटतं केशवरावांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी या जन्मसोहळ्याच्या निमित्तानं, जन्मवर्षाच्या निमित्तानं खरं तर एकूण या महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेची जी परंपरा आहे त्या परंपरेकडे पुन्हा एकदा मागं वळून बघणं आणि एकूण महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास समजून घेणं, त्यातले तपशील बारकाव्यानिशी काही जाणून घेणं हे मला वाटतं या वर्षाच्या निमित्तानं घडलं तर तो खऱ्या अर्थानं आजच्या काळाशी सुसंगत असा विचार जागर होऊ शकेल आणि एकूण आजच्या राजकीय सामाजिक चळवळींना, या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी उपयुक्त ठरू शकतील असं वाटतं. खरं तर महाराष्ट्राचे शिल्पकार वगैरे आपण केशवरावांना म्हणत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारी जी माणसं होती त्यात केशवराव जेधे यांचं स्थान खूप महत्त्वाचं आणि खूप वरचं होतं हे आपल्याला विसरता येणार नाही. मित्रहो, एकच गोष्ट किंवा एकच उदाहरण मी त्यासाठी तुम्हाला सांगतो. म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव. म्हणजे आपण ज्यावेळी सामाजिक सुधारणांच्या चळवळीचा आधुनिक महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील यांचा प्रामुख्याने विचार करतो. ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतली किंवा महाराष्ट्राची जडणघडण ज्यांच्या विचारांनी घडली ती महत्त्वाची माणसं आहेत. परंतु राजर्षी शाहू महाराज यांनी जी ब्राह्मणेतर चळवळ सुरू केलेली होती तर राजर्षी शाहू महाराज यांच्या निधनानंतर या ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या केशवराव जेधे यांनी केलं. ही ब्राह्मणेतर चळवळ जी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचं एक पुढचं रूप होतं, ही चळवळ राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर केशवराव जेधे यांनी तिची जबाबदारी स्वीकारली आणि ती पुढं नेली. हे जरी एक उदाहरण आपण लक्षात घेतलं तरी मला वाटतं एकूण केशवराव जेधे यांचं महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतलं नेमकं स्थान काय होतं याचा अंदाज आजच्या पिढीला येऊ शकेल असं मला वाटतं. मित्रहो, केशवराव जेधे यांच्या एकूण कार्यकर्तृत्वातल्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्या प्रमुख गोष्टींचा आपण विचार करताना आपल्याला काय दिसतं, म्हणजे त्यांचं नाव कशाच्या निमित्तानं आपल्यासमोर येतं तर पहिली गोष्ट ब्राह्मणेतर चळवळीचे नेते म्हणून केशवरावांची आपल्याला ओळख करून दिली जाते. शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक म्हणून केशवराव जेधे यांची आपल्याला ओळख करून दिली जाते आणि त्या पुढं महाराष्ट्र काँग्रेसचे एक प्रमुख नेते
म्हणूनही केशवराव जेधे यांची आपल्याला ओळख करून दिली जाते. म्हणजे आज असं म्हटलं जातं की म्हणजे आजची काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती फारशी समाधानकारक आहे असं कुणी म्हणू शकणार नाही. पण काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर अगदी 1978पर्यंत महाराष्ट्रावर एकछत्री अंमल करणारा असा महत्त्वाचा पक्ष होता, सत्तेतला पक्ष होता. त्यानंतरही काँग्रेसची महाराष्ट्राच्या सत्तेत भागीदारी राहिलेली आहे. आजची परिस्थिती फारशी काँग्रेस पक्षाची चांगली नसली तरीसुद्धा काँग्रेस पक्षासंदर्भात एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे की काँग्रेस हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. गाव पातळीपर्यंत पोहोचलेला एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. तर मित्रहो, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा काँग्रेस पक्ष खेडोपाडी किंवा ग्रामीण भागात पोचवण्याचं महत्त्वाचं काम कुणी केलं असेल तर केशवराव जेधे ज्यावेळी काँग्रेसचे नेते होते तर त्या काळात त्यांनी हा काँग्रेस पक्षाचा विस्तार गावोगावी, खेडोपाडी आणि एकूण ग्रामीण भागात करण्याची महत्त्वाची कामगिरी केली, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यावरूनही केशवराव जेधे यांचं एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातलं योगदान आपल्याला लक्षात येऊ शकेल. म्हणजे केशवराव जेधे यांच्या जीवनाचे किंवा कार्यकर्तृत्वाचे जर काही महत्त्वाचे टप्पे करायचे झाले तर आपल्याला असं सांगता येईल की 1896मध्ये त्यांचा जन्म झाला. पण त्यांची खरी जी सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रातली कारकीर्द आहे ती 1920पासून सुरू झाली असं आपल्याला मानता येईल. म्हणजे 1920 ते 1930 हा त्यांच्या एकूण वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा होता. तो ब्राह्मण चळवळीचा टप्पा होता. त्यानंतरचा दुसरा टप्पा होता तो 1930 ते 1948चा टप्पा. हा त्यांचा काँग्रेस पक्षातल्या सक्रिय असण्याचा महत्त्वाचा टप्पा होता आणि त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून या काळाचा उल्लेख करावा लागेल. कारण याच काळात आपलं देशाचा जो स्वातंत्र्य संग्राम होता तो स्वातंत्र्य संग्राम टिपेला पोहोचला होता. याच काळात देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि याच काळात महाराष्ट्राच्या एकूण राजकीय जडणघडणीच्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या उलथापालथी होत होत्या. त्यामुळे या टप्प्यात केशवराव जेधे यांचं कर्तृत्व अगदी टिपेला पोहोचलेलं, अगदी बहराला आलेलं आपल्याला दिसून येतं. याच दरम्यानच्या काळात जी महत्त्वाची घडामोड महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडली ती म्हणजे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना. म्हणजे आधी काँग्रेस अंतर्गत झालेला शेतकरी कामगार संघ आणि त्यानंतर काँग्रेसमधनं घेतलेल्या एका भूमिकेनंतर त्या विचाराची मंडळी बाहेर पडून त्यांनी स्थापन केलेला शेतकरी कामगार पक्ष ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आणि शेतकरी कामगार पक्षाचं नंतरच्या काळात आधुनिक महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या काळात एकूण महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान हे खूप महत्त्वाचं होतं. त्या अर्थानं सुद्धा केशवराव जेधे शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक म्हणून त्यांची भूमिका मला वाटतं महत्त्वाची ठरते. 1948ला शेतकरी कामगार पक्ष स्थापन केल्यानंतर पुन्हा 1954-55मध्ये केशवराव जेधे आपल्याला शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडलेले दिसतील. आणि त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय असताना त्यांना 1957मध्ये काँग्रेसनं बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. तर तो त्यानंतरचा त्यांचा खासदारकीचा काळ मला वाटतं हे एवढे त्यांच्या आयुष्यातले राजकीय सामाजिक कारकिर्दीतले महत्त्वाचे टप्पे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र काँग्रेसवरचा प्रभाव वाढायला लागला. यशवंतराव चव्हाण यांचं महाराष्ट्र काँग्रेसमधलं नेतृत्व बळकट व्हायला लागलं. त्यानंतर केशवराव जेधे यांचा जो काँग्रेसवरचा प्रभाव होता त्या प्रभावाला ओहोटी लागली आणि मला वाटतं त्यानंतर केशवराव जेधे यांचं राजकारणही थांबलं. केशवराव जेधे यांच्या व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्ये होती. म्हणजे या निमित्तानं आपण माझ्यासारख्यानं पुन्हा राजकीय सामाजिक इतिहासाच्या दृष्टीनं काही गोष्टी जाणून घेणं वेगळं, पण अशा निमित्तानं काही आणखी तपशिलात जाऊन केशवराव जेधे यांच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यात केशवराव जेधेंच्या व्यक्तिमत्वाची जी काही वैशिष्ट्ये समोर येतात, जी माझ्यासारख्याला जाणवतात आणि आजच्या काळात ती महत्त्वाची वाटतात, ती म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत रांगडं असं व्यक्तिमत्व होतं.
रांगडं व्यक्तिमत्व असलं तरीसुद्धा अत्यंत सरळ मार्गी, आत एक आणि बाहेर एक असं काही नाही. जे असेल ते थेट असेल, बोलणं असेल, सांगणं असेल, रागावणं असेल, हे सगळं जे होतं ते सगळं थेटपणे होतं. आणि हे मला वाटतं केशवराव जेधे यांच्या स्वभाव वैशिष्ट्यातलं काही महत्त्वाचा भाग होता. ते तापट स्वभावाचे होते असं य. दी. फडके यांनी त्यांच्या पुस्तकात नोंद करून ठेवलं आहे. म्हणजे रागावले की मनात असेल ते सगळं बोलून टाकणार, काही त्याचा पुढचा मागचा विचार करणार नाहीत. पण हे रांगडे, तापट स्वभावाचे, परखड असे केशवराव हे अत्यंत भाबडे होते आणि त्याचबरोबर मनानं हळवेसुद्धा होते. म्हणजे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, एकूण त्यांचा राजकीय सामाजिक प्रवास समजून घेताना केशवरावांच्या व्यक्तिमत्त्वाची ही वैशिष्ट्येही आपल्याला नजरेआड करून चालत नाहीत. म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही माणसाच्या महत्त्वाकांक्षा असतात. त्यानुसार केशवराव जेधे यांच्याही राजकीय महत्त्वाकांक्षा होत्या, परंतु राजकारणात एकूण आताच्या आणि पूर्वीच्याही परंपरागत चालत आलेल्या राजकारणातसुद्धा आपलं हित साधण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची एक प्रवृत्ती असते. केशवरावांच्याकडं त्या वृत्तीचा लवलेशसुद्धा नव्हता. म्हणजे ते खूप सरळमार्गी आणि म्हणजे एकूण राजकारण जे होतं त्या राजकारणाच्या चौकटीसाठी त्या सगळ्या वैशिष्ट्या जी राजकारणासाठी लागतात ती वैशिष्ट्य त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळं मला वाटतं केशवरावांचा जो पुढचा जो नेतृत्वाचा विकास आहे त्या विकासावरही त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे सत्तेच्या शर्यतीत धावून आपल्याला जे साध्य करायचं आहे त्यासाठी कोणत्याही थराला राजकारणात जावं लागतं. अशा गोष्टींच्यापासून केशवराव नेहमी 4 हात दूर राहिलेले दिसतात. पण या पक्ष संघटनेच्या माध्यमातून, राजकीय संघटनेच्या माध्यमातून कोणत्याही वेळी ज्या वेळी लढण्याची वेळ आली, ज्या वेळी लढा देण्याची वेळ आली, त्यावेळी केशवराव लढ्यासाठी मात्र अग्रभागी राहिलेले दिसतात. मित्रहो, आपण समाजसुधारकांचा महाराष्ट्र म्हणतो, पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, फुले शाहू आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे यांचा महाराष्ट्र म्हणतो. पण या महाराष्ट्राची सामाजिक वीण जर आपण बघितली तर ती फारशी घट्ट आहे किंवा फारशी एकजिनशी आहे असं चित्र दुर्दैवानं दिसत नाही गेल्या काही वर्षात. त्याची कारणं जशी सामाजिक आहेत तशी राजकीयसुद्धा आहेत असं मला वाटतं. म्हणजे मी ज्यावेळी या विषयाच्या अनुषंगानं केशवराव जेधे यांच्याकडं किंवा यांच्या कामाकडं मागं वळून बघतो तेव्हा मला आजच्या परिस्थितीच्या अनुषंगानं काही गोष्टी अशा जाणवल्या वाचून राहत नाहीत. म्हणजे अस्पृश्यता निवारणासाठी असेल, दलित सवर्ण एकजूट टिकवण्यासाठी असेल, यामधली केशवराव जेधे यांची भूमिका फार महत्त्वाची होती. म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे यांच्यासारख्या समाजसुधारकानं ही भूमिका घेणं आणि केशवराव जेधे यांच्यासारख्या महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय नेत्यानं ही भूमिका घेणं, यातला जो नेमका फरक आहे तो फरक मला जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण राजकीय नेत्यानं अशी भूमिका घेणं हे निश्चितच समाजासाठी, लोकांना दिशादर्शन करण्यासाठी किंवा लोकांच्यावर प्रभावासाठी फार महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं केशवरावांनी ते काम फार असं निष्ठेनं केलेलं दिसतं. अर्थात शाहू महाराजांचे संस्कार आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्याचं अनुकरण यामुळंच केशवरावांच्याकडून हे घडलेलं दिसतं. अर्थात त्याची सुरुवात जी दिसते ती 1918 साली 23-24 मार्चला मुंबईत एक अस्पृश्यता निवारण परिषद झाली होती. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या पुढाकारानं ही जी परिषद झाली होती, या परिषदेचे अध्यक्ष महाराज सयाजीराव गायकवाड होते. तर त्या परिषदेमध्ये केशवराव जेधे यांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली होती. त्या परिषदेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी त्या परिषदेत एक स्वतंत्र भाषण केलेलं होतं. आणखी ते भाषण लोकमान्य टिळकांनी अस्पृश्यता निवारण परिषद केल्यामुळं त्या भाषणाला खूप महत्त्व होतं. पण त्यातली विरोधाभासाची गोष्ट अशी की अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात व्यक्तिगत प्रयत्नांचा जो काही ठराव त्या परिषदेने केला
त्या ठरावावर मात्र टिळकांनी सही केली नव्हती. शिवाय त्या परिषदेत टिळकांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा वृत्तांत केसरीनं छापलेला नव्हता. म्हणजे ए. दी. फडकेंच्या पुस्तकात उल्लेख असा आहे की त्या काळात मुंबईत झालेल्या अनेक पानसुपाऱ्यांच्या बातम्या छापणाऱ्या केसरीनं अस्पृश्यता निवारण परिषदेतलं टिळकांचं भाषण मात्र छापलं नाही. तर ही आपल्याला एक या गोष्टीची नोंद घ्यावी लागते. आणखी एक केशवराव जेधेंच्या संदर्भातली महत्त्वाची घटना म्हणजे ती जी देशाचे दुश्मन हे दिनकरराव जवळकरांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं प्रकाशन करणं आणि त्या पुस्तकाच्या विरोधात ब्राह्मणवाद्यांनी खटला दाखल करणं. हा खटला दाखल केल्यामुळं हा वाद त्या काळात महाराष्ट्रात खूप गाजलेला होता आणि या प्रकरणामध्ये जेधे जवळकरांची बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोर्टात मांडलेली होती आणि आंबेडकरांनी ही बाजू मांडून जेधे जवळकरांची यातून सुटका केलेली होती. यामुळं या खटल्याचं हे एक वैशिष्ट्य असं मानलं जातं असं मला वाटतं. त्याच अनुषंगानं जो आपण महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह होता, त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात सुद्धा केशवराव जेधे यांचा सक्रिय सहभाग होता. बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून केशवराव जेधे महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात सहभागी झाले होते. मित्रहो, या सगळ्या घटना आजच्या सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगानं बघितल्या तर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रातल्या एका प्रमुख राजकीय पक्षाचे प्रमुख नेते अस्पृश्यांच्या संदर्भात, दलितांच्या संदर्भात ज्या काही घटना घडत आहेत तिथं त्यातले अगदी प्रत्यक्ष सहभागी असे नेते आहेत. म्हणजे ज्या दलितांच्या अनुषंगानं, अस्पृश्यांच्या अनुषंगानं तत्कालीन ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यांना बाहेरून पाठिंबा किंवा काठावरून न पाहता या सगळ्या चळवळींच्यामध्ये, या सगळ्या आंदोलनांच्यामध्ये ते सक्रिय सहभाग घेत आहेत आणि स्वाभाविकच ही जी महाराष्ट्राची सामाजिक वीण आहे ती सामाजिक वीण मजबूत करण्यामध्ये मला वाटतं केशवरावांच्या या भूमिकेची फार महत्त्वाची कामगिरी ठरलेली होती. खरं तर ही परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, राजकीय पातळीवरून पुढं जायला पाहिजे होती. काही प्रमाणात ती जाताना दिसते, पण तरीसुद्धा एकूण सगळी राजकीय परिस्थिती बघता आणि त्यातल्या नफ्या तोट्यांचा विचार करून खूप कॅल्क्युलेटेड पद्धतीनं राजकीय नेते अशा प्रश्नांच्याकडं आपल्याला अलीकडच्या काळात पाहत असलेलं दिसतं. विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबरोबर केशवरावांनी नगरला एक दुष्काळ होता, त्या दुष्काळाच्या काळात 1920-21मध्ये विठ्ठलरामजी शिंदे यांनी काम केलं. त्यामध्ये सुद्धा केशवराव जेधे यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं होतं. मुलींच्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात जी चळवळ झाली होती त्या चळवळीतही केशवरावांचा सहभाग होता. म्हणजे हे सगळं सामाजिक कार्य ज्यावेळी केशवराव जेधेंच्या मार्फत किंवा जेधे मेन्शनच्या मार्फत सुरू होतं, केशवराव जेधे यांचा त्यात अग्रभागी राहून सक्रिय सहभाग होता. त्या काळात एकूण ज्या केसरीच्या सामाजिक धोरणांच्या विरोधात जेधे मेन्शनचा लढासुद्धा तीव्र झालेला होता. म्हणजे त्या काळात हिंदूंच्या भिन्न जातीतील विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासंदर्भात विठ्ठलभाई पटेलांनी एक बिल मांडलेलं होतं आणि त्याच्या समर्थनार्थ एक सभा आयोजित करण्यात आलेली होती. तर ती सभा टिळक समर्थकांनी डिसेंबर 1918मध्ये झालेली ती सभा टिळक समर्थकांनी उधळून लावलेली होती. त्यानंतर काही दिवसांनी टिळक परदेशातून आल्यानंतर त्यांना एक मानपत्र पुणेकरांच्या तर्फे देण्याचा विषय पुढे आला होता, पण त्या समारंभालाही फार मोठ्या प्रमाणात विरोध झालेला होता. याच संदर्भातली आणखी एक दुसरी जेधे मेन्शन आणि गायकवाडवाड्याच्यातल्या संघर्षातली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे मला वाटतं ही महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दृष्टीनं खूप अत्यंत दखलपात्र, जाणीवपूर्वक जी आपण बघायला पाहिजे अशी घटना आहे असं मला वाटतं. म्हणजे मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं द्यायला पाहिजे या संदर्भातला एक पुणे नगरपालिकेत प्रस्ताव होता. 1920च्या जानेवारीमध्ये हा प्रस्ताव आलेला होता आणि या प्रस्तावाच्या निमित्तानं पुन्हा एकदा जेधे मेन्शन आणि गायकवाडवाडा हा जो वाद आहे तो आता
फार तीव्र बनलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्यावेळी नगरपालिकेकडं पुरेसा पैसा नसल्यामुळं, मुलांच्या आणि मुलींच्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा नसल्यामुळं हा जो विषय आहे मोफत शिक्षण देण्याचा, तो मुलांच्या पुरताच मर्यादित ठेवावा असा आग्रह टिळकपंथी यांनी त्यावेळी धरलेला होता. मित्रहो, लक्षात घ्या, हे साल आहे 1920. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केलेली होती आणि त्यानंतर साधारण 72 वर्षांनी सुद्धा ज्यावेळी पुणे नगरपालिकेत मुलींच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा विषय येतो, त्यावेळी हे जे टिळकपंथी आहेत ते मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करा, पण आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे ते मुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करण्याच्या विरोधात आहेत. म्हणजे इतक्या वर्षानंतर, म्हणजे फुल्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केल्यानंतर 70-72 वर्षानंतरसुद्धा या मनोवृत्तींच्यामध्ये फारसा बदल झालेला आपल्याला दिसत नाही. तर हा जो ठराव होता, या ठरावाच्या संबंधी लोकमत आजमावायला एक सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेत टिळकांनी भाषण करत असताना त्यावेळी टिळकांच्यावर अंडी फेकण्यात आली, भजी फेकण्यात आली आणि ही सभा उधळून लावण्यात आली होती. म्हणजे त्याच्या आधी हिंदूंच्या भिन्न जातील विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासंदर्भातला जो विषय होता, त्या विषयाच्या वेळी ती सभा टिळकपंथीयांनी उधळून लावली होती आणि मला वाटतं त्याचा बदला ह्या जेधे मेन्शनच्या लोकांनी टिळकांची ही या संदर्भातली सभा उधळून घेतलेला आपल्याला दिसतो. केशवराव जेधे यांच्या कर्तृत्वाचा विचार करताना एक गोष्ट आपल्याला आवर्जून ज्याची दखल घ्यावी लागेल ती म्हणजे छत्रपती मेळे. म्हणजे त्या काळात टिळकपंथीयांच्याकडून गणेशोत्सवात जे मेळे सादर होत, त्या मेळ्यांच्यामधून एकूण काँग्रेसच्या काही सुधारणावादी पुढाऱ्यांच्यावर, ब्राह्मणेतर चळवळीतल्या पुढाऱ्यांच्यावर किंवा सामाजिक सुधारणांच्या अनुषंगानं अत्यंत खालच्या भाषेत अशी टीका करणारी गाणी सादर केली जायची. म्हणजे मगाशी एका गोष्टीचा उल्लेख आपण केला की मुलामुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात आणि मुलींच्या शिक्षणाला टिळकपंथीयांनी केलेला विरोध. तर मुली शाळेत जातात तर पोलक्यांनी पोरी सगळ्या शाळेचीच घाई वगैरे अशा पद्धतीची मुलींच्या शिक्षणाची किल्ली उडवणारी कवनं टिळकपंथी सादर करत होते. तर या मेळ्यांना तेवढंच खणखणीत उत्तर केशवराव जेधे यांच्या पुढाकाराने जे छत्रपती मेळे सुरू झाले त्या मेळ्याने दिलं. म्हणजे आला आला छत्रपती मेळा, पळा भटांनो पळापळा असं म्हणत हा मेळा, छत्रपती मेळा थेट गायकवाडवाड्यापर्यंत घुसला आणि त्यावेळी टिळकपंथी यांना या छत्रपती मेळ्यांनी जेरीस आणल्याचं चित्र दिसून आलं. खरं तर व्याख्यानाच्या शेवटच्या टप्प्याकडं वळताना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, या चळवळीतलं केशवरावांचं योगदान, त्याचा उल्लेख करावा लागेल. म्हणजे गोवा मुक्ती संग्राम जो आदिघाट झाला, त्या गोवा मुक्ती संग्रामाच्या प्रारंभीच्या टप्प्यात गोवा विमोचन सहाय्य समिती नावाची एक समिती पुण्यात स्थापन झालेली होती आणि या समितीचं अध्यक्षपद केशवराव जेधे यांच्याकडं आलेलं होतं. म्हणजे केशवरावांनी शेका पक्षाचा राजीनामा दिल्यानंतरच्या काळात आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नव्हता. म्हणजे अशा एका मधल्या टप्प्यात त्यांच्याकडे हे गोवा विमोचन सहाय्य समितीचं अध्यक्ष आलेलं होतं. गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेण्यासाठी एकूण त्या काळातल्या पुण्यातल्या अनेक सत्याग्रहींच्या तुकड्या आलेल्या होत्या. अनेक सत्याग्रही गोव्यात घुसले होते आणि अनेकांना गोळ्या खाव्या लागलेल्या होत्या. केशवराव जेधेसुद्धा एका तुकडीचं नेतृत्व करत गोवा मुक्तीसंग्रामासाठी आले होते आणि गोव्याच्या सीमेवर आल्यानंतर त्यांनी परिस्थिती बघितली आणि आपल्या सोबत आलेल्या सहकाऱ्यांना तिथं पोलिसांच्या गोळ्या खाऊन मारायला जाण्यास त्यांनी विरोध केला. काही सत्याग्रही आक्रमकपणे जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी केशवरावांनी सांगितलं की तुम्हाला जायचं असेल तर माझ्या देहावरून पुढं जावं लागेल, नाहीतर मीही सुद्धा तुमच्याबरोबर येतो आणि गोळ्या खाऊन मरतो. म्हणजे असं एकूण चळवळींच्यामध्ये, लढ्यामध्ये अग्रभागी राहण्याची भूमिका केशवरावांनी सातत्यानं घेतलेली आपल्याला दिसते. 21 ऑक्टोबर 1955ला प्रदेश काँग्रेसची सभा एक झालेली होती.
म्हणजे त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या सोबत जी बैठक झाली, त्या बैठकीचा वृत्तांत या काँग्रेसच्या सभेत सांगण्यात आलेला होता. म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि गुजराती भाषिक मुलूक असं एक मुंबईचं विशाल द्विभाषिक राज्य स्थापन करायचं आणि 5 वर्षांनी वाटल्यास गुजरातनं त्यातून बाहेर पडावं असा एक ठराव होता. तो ठराव काकासाहेब गाडगीळ यांनी मांडला आणि त्याला यशवंतराव चव्हाण यांनी अनुमोदन दिलेलं होतं. तर केशवराव जेदे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने इतके कट्टर होते की काँग्रेसमध्ये असतानासुद्धा ते या ठरावाच्या वेळी तटस्थ राहिलेले होते. म्हणजे 16 जानेवारी 1956ला मुंबई केंद्रशासित झाली. म्हणजे त्या संदर्भातला निर्णय नेहरूंनी जाहीर केला. त्यानंतर मुंबईत मोठी दंगल उसरली, गोळीबार झाला. 5 दिवस साधारण मुंबई त्या एकूण दंगलीत धुमसत होती. त्यावेळी मोरारजींच्या ह्या दडपशाहीचा आणि नेहरूंनी जो मुंबई केंद्रशासित करण्याचा निर्णय घेतला होता त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शनिवारवाड्यावर एक सभा पुण्यात सर्वपक्षीय सभा झालेली होती. त्या सभेत केशवराव जेधे यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्यावर फार तीव्र शब्दात टीका केलेली होती. म्हणजे मंत्र्यांनी काँग्रेसच्या राजीनामे द्यायला हवे होते, परंतु गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटले असतात तसे हे मुंगळे सत्तेला चिकटून राहिलेले आहेत आणि मान तुटली तरी ते सत्ता सोडणार नाहीत अशा जहरी भाषेत त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्यावर टीका केलेली दिसते. 6 फेब्रुवारी 1956 रोजी टिळक स्मारक मंदिरात जी राजकीय कार्यकर्त्यांची सभा झाली होती ती केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखालीच झाली होती. त्यावेळीसुद्धा त्या सभेत केशवरावांनी ठामपणे सांगितलेलं होतं की आपण काँग्रेस हायकमांडचं लांगुलचालन करून राहणार नाही, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेणार आणि त्यासाठी शिस्तभंग केला म्हणून आपल्याला काँग्रेसमधून हाकललं तरी मी त्याची पर्वा करणार नाही, संयुक्त महाराष्ट्राची लढ्याची साथ सोडणार नाही, आंदोलनाची साथ सोडणार नाही. त्यानंतर म्हणजे जानेवारी 56मधल्या मुंबईच्या दंगलीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ज्या सभा झाल्या त्या सभांना केशवराव जेधे हजर राहिल्याचा उल्लेख आढळत नसल्याचं यदी फडके यांनीच म्हटलेलं आहे. 6 फेब्रुवारी 1956ला जी पुण्यात एक सभा झाली ती केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्या सभेतूनच संयुक्त महाराष्ट्र समिती जन्माला आली. म्हणजे एकूण संयुक्त महाराष्ट्र समितीच्या जन्मापासून केशवराव त्यात सक्रिय सहभागी होते. त्यात त्याचा अत्यंत महत्त्वाचा असा वाटा होता. 11 घटक पक्षांची अशी ती आघाडी होते आणि या संयुक्त महाराष्ट्र समितीनं 1957च्या सार्वत्रिक निवडणुका एकत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला होता. केशवराव संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सोबत असले तरीसुद्धा काँग्रेस पक्षात होते आणि त्यावेळी काँग्रेसनं बारामती मतदारसंघातनं त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तर त्यावेळी केशवराव असं म्हटले होते की काँग्रेसमध्ये राहूनसुद्धा मला संयुक्त महाराष्ट्राबाबत मतप्रदर्शन करण्याची नेहमीच मोकळीक आहे आणि मी द्विभाषिकाला पाठिंबा दिलेला नाही आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे याच ध्येयाचा मी आहे अशी थेट भूमिका काँग्रेसमध्ये असूनसुद्धा केशवराव जेधे यांनी मांडलेली होती. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीनं ठरवलं की केशवरावांच्या विरोधात आपण बारामतीतून उमेदवार द्यायचा नाही, पण समितीतल्या सगळ्यांनाच ही भूमिका मान्य नव्हती. समितीत त्या संदर्भात मतभेद होते. मग त्यावेळी बाळासाहेब शितोळे हे अपक्ष उभे राहिलेले होते. त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचा दादासाहेब गायकवाड यांनीसुद्धा शितोळेंना पाठिंबा दिला होता. त्यावेळी मालतीबाई तेंडुलकर यासुद्धा अपक्ष म्हणून बारामतीतून उभ्या राहिल्या होत्या आणि ही जी तिरंगी लढत झाली या तिरंगी लढतीमध्ये केशवराव जेधे विजयी झालेले होते. म्हणजे ही जर लढत सरळ झाली असती तर त्या निवडणुकीत केशवरावांचा पराभव ही झाला असता असं एकूण त्यावेळच्या मतांच्या आकडेवारीवरून दिसून येतं. म्हणजे अशा रीतीनं हा केशवरावांचा एकूण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातला सहभाग आहे. म्हणजे काँग्रेस पक्षात असूनही त्यांनी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बाजूने सातत्यानं भूमिका घेतली. संयुक्त महाराष्ट्र समितीशी एकनिष्ठ राहिले. खरं तर दरम्यानच्या काळात यशवंतराव चव्हाण यांचं काँग्रेसमधलं प्राबल्य वाढत चाललेलं होतं
आणि ही यशवंतरावांची जसजशी ताकद वाढत गेली, मला वाटतं तर त्याच पद्धतीनं केशवरावांचा एकूण काँग्रेसमधला प्रभाव कमी होत गेला. म्हणजे वयोमानानुसार केशवराव थकलेसुद्धा होते. तरी ते म्हणायचे की लोकांना वाटतंय हा केशवराव आता मागे पडले, पण त्यांना माहीत नाही की या आवाजात अजूनही अशी ताकद आहे की सारा सह्याद्री हादरून सोडेल. म्हणजे सुरुवातमधल्या काळात मी जो उल्लेख केला की केशवराव हे अत्यंत रांगडं व्यक्तिमत्व होतं आणि त्या रांगड्या व्यक्तिमत्वाला साजेशीच अशी त्यांची ही भूमिका होती. एकूण त्यांचा राजकीय प्रवास अनेक चढउतारांचा असला, अनेक वळणांचा असला, तरीसुद्धा त्यात राजकीय संधी साधूपणाचा अंश दिसत नाही. त्यात त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेशी प्रतारणा केलेली कुठंही दिसत नाही. म्हणजे आज आपण निवडणुकीच्या काळात ज्यावेळी जी पक्षांतरं होतात किंवा पक्ष बदलले जातात, ते पक्ष कोणत्या उद्देशानं बदलले जातात, कोणत्या पद्धतीनं बदलले जातात, कोणत्या कारणांसाठी बदलले जातात, याची कारणं आपल्यासमोर असतात. केशवरावांनीही ब्राह्मणेतर चळवळीतून काँग्रेसमधून शेका पक्ष, शेका पक्षातून पुन्हा काँग्रेसमध्ये असताना पुन्हा संयुक्त महाराष्ट्र समिती, अशी अनेक वळणं घेतली, पण यात कधी संधी साधूपणा नव्हता किंवा सत्तेच्या लालसेनं केलेलं पक्षांतर नव्हतं. अतिशय भाबड्या मनानं त्यावेळी त्यांना जी भूमिका पटली, ती पटलेली भूमिका घेऊन केशवराव यांची ही राजकीय वाटचाल राहिली आणि त्यांनी एकूण त्यांचं राजकीय आकलन उत्तम पद्धतीनं होतं. केशवराव हे फार मोठे विचारवंत नव्हते. विचारवंत म्हणून त्यांना ओळखलं जात नव्हतं, परंतु त्यांची राजकीय भूमिका ठाम होती. ते अतिशय कट्टर असे आपल्या पुरोगामी विचारसरणीच्या अनुषंगानं वाटचाल करत होते आणि त्या बाबतीत आपल्या भूमिकेत कुठलीही तडजोड करत नव्हते. म्हणजे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे यांचा जो विचार आहे, तो विचार ते आयुष्यभर पुढं घेऊन जात राहिले. आज खरं तर काँग्रेसची अवस्था अत्यंत हलाखीची म्हणता येईल अशी राज्यात आहे. तर अशा काळात एकूण काँग्रेसनंसुद्धा जर थोडं मागं वळून बघितलं, केशवरावांनी कशा रीतीनं काँग्रेसचा ग्रामीण भागात विस्तार केला, प्रसार केला, गावागावात काँग्रेस पोहोचवली आणि कशा रीतीनं आपल्या विरोधकांचा सामना करण्यासाठी वृत्तपत्रांच्यापासून छत्रपती मेळ्यांच्यापर्यंत विविध आयुधं वापरली आणि किती धाडशीपणे, किती बेडरपणे केशवराव आपल्या विरोधकांना भेडले, हे जर नीट अवलोकन या सगळ्याचं केलं आणि आजच्या काळातसुद्धा तंतोतंत नव्हे, पण काळाचा विचार करून त्यातल्या काही गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं एकूण हे जे महाराष्ट्राचं पुरोगामी राजकारण आहे, त्या राजकारणाला आणि काँग्रेस पक्षालासुद्धा एक ऊर्जितावस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रहो, केशवराव जेधे यांच्या एकूण कार्याच्या संदर्भात खूप सविस्तर बोलता येईल. मला वाटतं पुढच्या वर्षभरात वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगानं त्यांच्या व्यक्तिमत्वातला किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वातला एक पैलू घेऊन त्या अनुषंगानंही अनेक अभ्यासक मांडणी करतील. त्याची सुरुवात करण्याची संधी देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्या वतीनं मला इथं दिली, त्याबद्दल सर्व संबंधितांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.